नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे 5 मार्च। आज माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि आज त्याचा स्पेशल दिवस म्हणून त्याने बरीच डिमांड केली आहे। फेवरेट नाश्ता, फेवरेट लंच, फेवरेट डिनर, केक तर हवाच। मग आता एवढ्या गडबडीत केक करायचा म्हटलं की वेळ जातो, पण म्हटलं आज आपण एक झटपट रेसिपी करूया केकची। तर ती पटकन होणारा आणि घरातल्या साहित्यात होणारा आज केक आपण करणार आहोत। तर त्याला लागणारं साहित्य आहे 1 कप साखर, अगदी गच्च कप नाही भरायचा आहे, थोडंसं कमी ठेवा। आणि त्यात टाकायचं आहे अर्धा कप फ्रेश दही टाकायचं आहे आणि यातच आपण टाकून देणार आहोत 4 चमचे तेल, जेवणातलं आपलं रोजच्या भाजीचं तेल। आणि याला बीटरच्या सहाय्याने छान बीट करून घ्यायचं आहे। तर यातली साखर चांगली वितळून गेली आहे। आता आपण कोरडं साहित्य म्हणजेच मैदा गाळून घेऊया। 1 कप मैदा आणि अजून एक असे 2 कप मैदा घेणार आहोत आपण। हलके हलकेच कप भरायचे आहेत आणि यात टाकायचे आहे आपल्याला 1 TSP बेकिंग पावडर आणि 1/2 TSP बेकिंग सोडा आणि हे चांगलं चाळून घ्यायचं आहे आपल्याला। हे आता आपण नीट टाकून द्यायचं आहे। छान एकजीव करून घ्यायचे। तर हे जरा घट्ट आहे, तर यात आपण टाकणार आहोत, सर्वात पहिले टाकायचं आहे 1/2 कप कस्टर्ड पावडर, व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे मी। आणि यात आपण टाकणार आहोत 1 कप दूध घेतले आहे, अर्धा कप टाकूया, मग लागता टाकायचं। हे उरलेलं अर्धा कप पण टाकून देऊया, गरज पडल्यास अजून घेऊ। तर यात आपल्याला करायचं आहे, मी आज करणार आहे पायनॅपल केक, त्यामुळे मी पायनॅपलची इसेन्सचे 2-3 ड्रॉप टाकते, खूप जास्त नाही टाकायचं आहे। आणि 2-3 ड्रॉप फूड कलर टाकूया, थोडासा येलो फूड कलर, हा ऑप्शनल आहे, वाटलं तर टाका, नाही टाकला तरी चालेल। इसेन्सही हवा असेल तरच टाका, नाही टाकला तरी चालेल। तर मी आज पायनॅपल केक करणार आहे म्हणून थोडा इसेन्स टाकला। थोडं अजून अर्धा कप दूध घालूया। अजून अर्धा कप, म्हणजे आपल्याला पूर्ण केकला आपल्याला 2 कप दूध लागलं आहे। तर केकचं बॅटर आपलं आता पूर्णपणे तयार झालं आहे या पद्धतीने। आता आपण ओव्हनला मी आज केक करणार आहे म्हणून 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनिटासाठी केक प्रीहीट करायला ठेवला आहे। तोपर्यंत आपण आता केक टिनला डस्टिंग करून घेऊया। सर्वात पहिले थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल पूर्ण टिनला लावून घ्यायचं आणि मग त्यावर थोडा मैदा टाकून पण पूर्ण टिनपर्यंत फिरवून घ्यायचा। तर हे आपण टिनमध्ये टाकून द्यायचं आहे। टिनमध्ये बॅटर टाकल्यावर त्याला 1-2 वेळा असं टॅप करून घ्यावं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा एअर बबल राहत नाही। ओव्हन झालेला आहे आता माझं प्रीहीट। आता मी सगळ्यात पहिले 30 मिनिटासाठी याला ठेवणार आहे। केक छान फुगून आला आहे, 30च मिनिटं लागले आहेत। आपण त्याला सुईच्या सहाय्याने पाहूया, सुई एकदम क्लीन निघाली आहे, केक पूर्ण झाला आहे। तिरपावून गेला तो ठेवताना, आता हा पूर्णपणे गार होऊ द्यायचा, मगच आपण याला काढणार आहोत। आता हा पूर्णपणे गार झालेला आहे, आता आपण याला काढू शकतो। तर सर्वात पहिले चाकूच्या सहाय्याने आपण साईडने त्याचे कडे मोकळे करून घ्यायचे आहे। मध्ये एक ताट ठेवायचं,
वा, किती सुंदर पहा. खूप छान झाला आहे केक. अजिबात जास्त काही जळाला नाही, काही नाही. कलरही खूप सुंदर आलेला आहे. एकदम स्पॉन्जी झाला आहे. फक्त हा तिरपाव झाल्यामुळे थोडासा एकीकडे गेला आहे. तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्ज आहे. आता आपण याला हा वरचा भाग कट करून घेणार आहोत. खूप मऊ केक आहे, पटकन कट होतोय. हा भाग काढून घेते आणि याची आपण अजून 3 लेयर कट करणार आहोत. हे 3 लेयर कट करून झाले आहे. आता आपल्याला आयसिंग करायचं आहे, त्यामुळे आता आपण क्रीम बीट करून घेऊया. मी 1 कप व्हिपिंग क्रीम घेतला आहे आणि आता याला बीटरच्या सहाय्याने बीट करून घ्यायचं आहे. 1 कप क्रीम आपण घेतलं होतं. बीट करून पहा किती छान भरपूर फुलून आला आहे. आणि हे क्रीम इतकं बीट करायचं आहे, भांडं उलटं करून पाहायचं, पडत नाही आहे, म्हणजे क्रीम छान बीट झालं आहे. तर आता आपण आपल्या केकला लावण्यासाठी क्रीम आपलं तयार आहे. आता आपण केक तयार करूयात. केकच्या बेसवर आपल्याला थोडंसं साखरेचं पाणी लावायचं आहे. तर मी थोडी पिठी साखर घेतली आहे, त्यात थोडं पाणी घालते, म्हणजे पटकन वितळून जाईल. आज आपला सगळ्यात झटपट केक आहे. सर्वात पहिले ताटाला थोडंसं क्रीम लावून घ्यायचं आहे, म्हणजे बेस हलणारा नाही. तर आपण त्यावर ठेवूया 1 प्लेट. आज आपण करणार आहोत पायनॅपल केक. आता सर्वात पहिले याला साखरेचं पाणी लावून द्यायचं आहे. तर यावर आपण सर्वात पहिले थोडंसं क्रीम लावून द्यायचं आहे. आणि यावर टाकूयात आपण आता पायनॅपल केक आहे आपला. तर आज मी टाकते आहे पायनॅपल क्रश. हे मी क्रश आणलं आहे, हे टाकायचं आहे थोडंसं, अगदी 2 चमचे इतकं टाकायचं. आणि आजच्या केकमध्ये एक मी जेणेकरून ह्या केकची चव डबल होईल, अप्रतिम असा लागणार आहे आजचा केक. तर सर्वात पहिले आपण क्रीम आणि हे सर्व एक लावून घेऊया छान. तर यावर ते सिक्रेट म्हणजे आपण डेसिनेटेड कोकोनट यावर टाकणार आहोत. पायनॅपल विथ कोकोनट असा हा केक आहे. खाताना अप्रतिम लागतो, खूप सुंदर चव लागते हे टाकल्यामुळे. आपण हातानेच विरघळून थोडंसं 2 चमचे इतकं टाकून द्यायचं. आणि यावर आता आपण दुसरी लेयर ठेवणार आहोत. याच्यावर आपण पाणी टाकून द्यायचं आहे 2-3 चमचे. या दुसऱ्या लेअरवर पण थोडंसं कोकोनट टाकून द्यायचं आहे. तिसरी लेअर पण ठेवून द्यायची आहे. यावर पण थोडंसं शुगर सिरप टाकूया. शेवटच्या लेअरवर आपल्याला डायरेक्ट क्रीम लावायचं आहे, क्रश नाही लावायचं आहे. केकचं फिनिशिंग आता छान झालेलं आहे. आता आपण याला थोडंसं डेकोरेशन करून घेऊया. एका बाउलमध्ये थोडंसं क्रीम घ्यायचं आहे आणि त्यात आवडेल आपल्याला तो फूड कलर टाकायचा आहे. केकला मी थोडंसंच डेकोरेट केलं आहे, असाच तो खूप छान दिसत आहे. आता यावर थोडेसे गोल्डन बॉल्स टाकून देते, म्हणजे अजून छान दिसेल. थोडे साईडनी पण टाकते एक एक. खूप सुंदर दिसतोय केक. तर यावर आपण लावून देऊया हॅपी बर्थडेचा टॅग. आजचा
पायनॅपल विथ कोकोनट केक तुम्हाला कसा वाटला, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.